आणि अर्थात हे सगळं निवेदन मुख्यमंत्र्यांचं स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी लाईव्ह ऐकलेलं आहे। पाटील आपल्या सोबत आहेत इतक्या रात्री सुद्धा। पाटील, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तक मध्ये। तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकलं त्या निवेदनानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे पाटील? नाही, त्यांनी जे प्रामाणिकपणा आणि खरं होतं ते बोलले, त्याबद्दल आम्ही समाजाने त्यांचं कौतुकच केलेलं आहे। त्यांनी जे सांगायचं होतं की जे आमच्या कागदावरती ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टीप्रमाणे ते बोलले। त्यातले 2 वाक्य राहिले परंतु विसरले असतील, म्हणजे त्याच्यावर नाराजी व्यक्त करण्याची काही आवश्यकता नाही। परंतु ज्या बांधवाच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा त्याचा लाभ देणार असं जे त्यांनी पटलावरती मांडलं, त्यामुळे तो रेकॉर्ड झालेला आहे। फक्त एवढं स्पष्ट करायचं राहिले की ज्याची नोंद सापडली जाणार आहे किंवा काय, म्हणजे उदाहरण तुम्ही जर ज्याची नोंद सापडली त्याचं नातं कसं ग्राह्य धरणार? नोंद ज्याची मिळाली त्याने जर नातं सांगितलं तर ते ग्राह्य धरून देणार की तुम्हाला काही शपथपत्र करून द्यावं लागणार आहे, हा महत्वाचा विषय। आणि मग ते कशा स्वरूपाचा असणार आहे हा सुद्धा खूप मोठा विषय राहिलाय थोडं, परंतु स्पष्ट केलं तर बरं होईल किंवा मग एक शासन निर्णय केला तर त्यापेक्षा चांगलं होऊन जाईल। कारण तुम्ही वट ते राहील आणि राज्यातल्या कलेक्टरांना तुम्हाला सोपं जाईल आदेश करायला। याचबरोबर ते किती दिवसात तुम्ही लागू करणार आहेत, म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सोयऱ्याला तुम्ही किती दिवसात लागू करणार आहेत। आणि याचबरोबर तिसरा मुद्दा असा आहे की त्याला काही बाधा नसली पाहिजे म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाचे सुद्धा लगेच तुम्हाला आदेश देणं आवश्यक आहे। एवढं करावं बस, बाकी काय जास्त अपेक्षा नाही। अच्छा, म्हणजे तुम्ही सरकारच्या निर्णयावरती थोडक्यात समाधानी आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पाटील? नाही नाही, समाधानी असं म्हणता येणार नाही आता, कारण आतापर्यंत खूप समाधान समाजाचे झालेले आहे। 70 वर्ष फक्त समाधानच केलं, तुम्ही घोषणा केली पण त्याची अंमलबजावणी होणार आहे का, हा आमच्या पुढचा मोठा प्रश्न आहे। उदाहरणार्थ की एखादं घर बांधलंय, म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेत घर बांधलंय, तुम्ही प्रचंड मोठा दरवाजा दिला त्या घराला पण त्याला कडीच दिली नाही, तर त्या दरवाजाचा उपयोग काय? तुम्ही केलं पण त्याच्यात काही पाचर मारून ठेवली, त्याचा उपयोग नाहीये ना। तुम्ही आरक्षण दिलंय परंतु आम्हाला लाभ होणार आहे का? तुम्ही प्रचंड दिले, त्या घरात कोणी पण घुसणार आहे आणि कोणी पण बाहेर जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे। मग मात्र आम्हाला 24 तारखेला सांगता येईल काय ते, नसता आम्हाला नाविलाजानं जर अशा खोट्या ठेवल्या तर नाविलाजानं आम्हाला आंदोलन पुकारावं लागेल, पण वेळ तशी येऊ देईल सरकार असं वाटत नाही आता।